या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघत आहोत दुष्यंत आणि कृष्ण दोघेही बसलेले असतात. दुष्यंत आपलं काम करत असतो, परंतु कृष्णा काहीतरी विचार करत असते. दुष्यंत मात्र कृष्णाला झोपायला सांगत असतो. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा झोप आता, वाजले किती बघ. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार एक बोलू का. दुष्यंत म्हणतो, बोल की. कृष्णा म्हणते, तुम्ही की नाही माझी खूप काळजी करता. नाही म्हणजे आजपर्यंत भक्ती सोडली तर माझी कुणी एवढी काळजी केली नव्हती हो, म्हणून बोलली. दुष्यंत म्हणतो, खरं सांगायचं झालं तर तू जास्त काळजी घेतेस माझी. हे बघ, जेव्हा मला मधमाशा चावल्या होत्या तेव्हा मला लेप दिला होता लावायला. जेव्हा मला साप चावला होता तेव्हा विष काढलं माझ्या शरीरातून. काळजी तू जास्त घेतेस माझी. यावर कृष्णा म्हणते, जा तिकडं, तुमच्याशी बोलण्यात जिंकता नाही येत. दुष्यंत म्हणतो, हां, परंतु आपण जर काळजी घेण्याची स्पर्धा लावली तर तुला हरवता येणार नाही मला. हे बोलल्यानंतर कृष्णा दुष्यंतकडे रागानेच बघत असते. दुष्यंत म्हणत असतो, आता तुला हे तर मान्य करावंच लागेल. कृष्णा म्हणते, आता हे जर मी मान्य नाही केलं तर तुम्ही मला फाडफाड इंग्रजी बोलून गप्प कराल, त्यापेक्षा मीच गप्प राहते. यावर दुष्यंत म्हणतो, फाईन, ॲज अ विश. कृष्णा म्हणते, बघा बोललात की नाही, इंग्रजी लागलीच. आणि यावर ते दोघेही हसत असतात. पुढे कृष्णा म्हणते, अहो मी एक विचारू का. दुष्यंत म्हणतो, विचार की. कृष्णा म्हणते, थोरले सरकार आणि तुमच्यात एवढा राग का आहे. दुसरीकडे जयकांत आपल्या आई वडिलांना सांगत, चालू द्या, चांगलं चालू द्या. इथं तुम्ही आकडेमोड करायलात आणि काकी साहेब तिकडं आमच्या विरोधात मोठा गेम करायलात. जयकांतचे वडील विचारत असतात, जयकांत शेठ तुम्हाला असं का वाटायला लागलंय, तुम्हाला काही कळलंय का. जयकांत म्हणतो, अहो पप्पा साहेब तुम्ही शांत डोक्याने विचार करा. दुष्यंत अमेरिकेला जाणार होता म्हणून काकी साहेब खुश होत्या की नाही. दुष्यंतची आई म्हणते, लईच खुश होती बाळाजाबाई. जयकांत म्हणतो, मग अचानक काकी साहेबांनी दुष्यंतचा पासपोर्ट का बरं झाला असेल, विचार करा. जयकांतची आई म्हणते, बाळा तू जरा विचार कर, प्यायल्यामुळे तुझं डोकं जरा भंजाळलंय. अरे आढळरावांनी पासपोर्ट झाला होता, याची कबुली बी दिली आहे त्यांनी. जयकांत म्हणतो, ते शक्य नाही काकासाहेब, पासपोर्ट जाणं शक्यच नाही. दुष्यंत माघारी येऊन कृष्णेला अमेरिकेला घेऊन जाणार होता आणि काकासाहेबांना तेच पाहिजे होतं. त्यामुळे काकासाहेबांनी पासपोर्ट जाणं शक्य नाही म्हणजे नाही. विचार करा जरा, काही समजतंय का तुम्हाला. जयकांतची आई म्हणते, अरे आता तू बोलल्यावर असं वाटायला लागलंय नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. जयकांत म्हणतो, ते आपल्याला शोधावं लागणार. आता काकी साहेबांचा खेळ त्यांच्यावरच उलटून लावावा लागणार आहे, ते बी त्यांच्या नकळत अति प्रचंड वेगानं. कृष्ण इकडे दुष्यंतला म्हणत असते, त्यांनी पासपोर्ट जाळला हे बरं नाही केलं, मला माहिती आहे. दुष्यंत म्हणतो, तुला वडील नाही आहेत म्हणून तुला वडिलांचं प्रेम मिळालं नाही, परंतु मला वडील असून सुद्धा वडिलांचं प्रेम मिळालं नाही या माणसामुळे. मला माहिती आहे खूप जमतं वगैरे, तू ना ओळखत नाहीस त्यांना आणि मी चांगलाच ओळखून आहे. दिसतो तसा नाही आहे तो माणूस. फक्त आणि फक्त या घरातली शांतता कशी भंग करता येईल ना याचाच विचार करतो तो माणूस. एवढंच येते त्याला, कसा इतरांना त्रास देता येईल एवढंच बघत असणं पुढे बोलायला जात असते. एवढ्या कृष्णा हे बघ, आपण दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोलू पण ह्या विषयावर नाही प्लीज. कृष्णा म्हणते, बरं ठीक आहे, हा विषय नको. त्यानंतर कृष्णा म्हणते, ऐका ना, तुम्ही पुन्हा फॉरेनला जाऊच नाही का शकणार. दुष्यंत म्हणतो, नवीन पासपोर्ट बनवला की येईल मला जाता, ऑलरेडी मी अप्लाय केलाय, तो आला की मी जाईन. कृष्णा म्हणते, देवी आई पावली म्हणायची, फक्त तो पासपोर्ट लवकरात लवकर आला म्हणजे मिळवलं. त्यानंतर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, झोप आता, तू खूप लेट झालाय. कृष्णा म्हणते, नाही मला झोप नाही येणार. दुष्यंत म्हणतो, झोप येत नाही म्हणजे अशी बसून राहिलीस की झोप येणार आहे का. अरे झोप येत नाही म्हणजे अशी बसून राहिलीस झोप येणार आहे का. चल आडवी हो आणि डोळे मिटून पड, चल बघतो झोप येत नाही ते. असं म्हणून दुष्यंत जबरदस्तीने कृष्णाला झोपायला लावतो. कृष्णा पांघरून घेऊन झोपते. दुष्यंत तेथेच बसून कृष्णाच्या डोक्यावर हात फिरवत असतो. त्यानंतर दुष्यंत कृष्णेला म्हणत असतो, कृष्णा आता पासपोर्ट आला ना नवीन की कुणाला सांगणारच नाही मी पुन्हा. पासपोर्ट लपवूनच ठेवणार आहे, कुणालाही सांगणार नाही. डायरेक्ट एअरपोर्टला गेल्यावरच पासपोर्ट काढेन, रिस्क नको आहे मला. आणि US ला पोचलो ना एकदा की मग काहीही टेन्शन नाही. फायनली माझा ड्रीम प्रोजेक्ट सुरू होणार. किती वाट पाहिली आहे माहिती आहे मी, स्वतःच्या बळावर स्वतःचा बिझनेस. मी सगळी प्लॅनिंग करून ठेवली आहे, एकदा तिकडे गेलो ना. असं म्हणून दुष्यंत कृष्णेकडे बघतो आणि हसूनच म्हणतो, झोपल्या वाटतं मॅडम.